गेले काही दिवस मुंबई शहरामध्ये गरजवंत मराठ्यांनी जे आंदोलन करायचं ठरवलं आहे आणि त्यासाठी आझाद मैदानात आणि मुंबई शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मराठे जे मोठ्या संख्येनं आले, त्यामुळे ह्या शहराची शांतता ढळली आहे. या शहरामध्ये काहीतरी नवी अस्वस्थता निर्माण झाली आहे. अशा प्रकारचं एक चित्र आपल्याकडची माध्यमं निर्माण करताना दिसतात. लोकांना सिव्हिक सेन्स नाही, लोक रस्त्यावर आंघोळ करतायत आणि अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला माध्यमांमधून दिसतील. एवढंच नव्हे तर अगदी माध्यमातल्या मंडळींचा विनयभंगही करण्यात आला. अशा प्रकारच्याही गोष्टी घडल्या, सांगितल्या गेल्या लोकांच्याकडनं. अशा प्रकारचा प्रसंग जर घडला असेल तर माध्यमातल्या मंडळींनी त्यांचे कॅमेरे निश्चित वापरले असतील आणि या प्रकारची माहिती त्यांनी पोलिसांना, जरांगे पाटलांना आणि इतर सगळ्या शासनकर्त्या मंडळींना दिली पाहिजे. हा मुद्दा आणि या निमित्तानं फक्त इथं आलेल्या मराठा आंदोलकांशीच नव्हे तर एकूण मराठा समाजातल्या सगळ्या लोकांशी आणि महाराष्ट्रातल्या सर्व मराठी समुदायाशी एका विशिष्ट मुद्द्यावर बोलणं मला गरजेचं वाटतं. आणि तो हा आहे की मुंबई शहरामध्ये मराठे आले, मुंबई शहरात ओबीसी आले, दलित आले, आदिवासी आले. ते आले तर मुंबई शहर ज्यांच्या मालकीचं आहे असं इथला बिझनेस डिस्ट्रिक्ट सांभाळणाऱ्या ज्या लोकांना वाटतं, त्यांना मराठी माणसं इथं दिसल्यावर अस्वस्थ का वाटतं? मराठी भाषा यांच्या कानावर पडल्यामुळे यांचा तिळपापड का होतो? आणि या सगळ्या मंडळींना जो महाराष्ट्र 108 लोकांनी बलिदान देऊन मिळवलेला आहे, जी मुंबई मिळवलेली आहे, त्या मुंबईमध्ये अगदी अपघाताने, अगदी प्रासंगिक कधीतरी मराठी लोकांमधल्या एखाद्या घटकाने आपला क्लेम सांगायचा प्रयत्न केला आणि तोही 3-4 दिवसांसाठी, तर लोक एवढे अस्वस्थ होत आहेत की जणू काही प्रलय आल्यासारखं लोकांना वाटतंय. या निमित्तानं मला असं वाटतं की मराठ्यांनी आरक्षणाच्या प्रश्नाबद्दलचा त्यांचा जो काही विचार आहे, त्याच्या ज्या काही मर्यादा आहेत त्याच्याबद्दल जसं जरांगे पाटलांच्या बरोबरचे लोक त्यांना सांगतील, तसं कदाचित प्रवीण गायकवाड, राजेंद्र कोंढरे यांच्यासारखे इतरही अभ्यासक त्यांना सगळ्या गोष्टी सांगू शकतील. ओबीसी समाजातला सुद्धा जो शहाणा वर्ग आहे, दलितांमधला जो शहाणा वर्ग आहे, तोही यातनं मराठी समाजामध्ये चिरफाळ्या होणार नाहीत याचा ते प्रयत्न करतील. पण हे सगळं करत असताना महाराष्ट्रातल्या विविध जातींमधल्या मंडळींना हे लक्षात येतंय का की मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल आणि ठाणे असेल, ही महाराष्ट्रातली जी महत्वाची शहरं आहेत, या शहरांवर तुमचा हक्क आहे का? ही शहरं तुमची आहेत का? अशा प्रकारचा प्रश्न शहरामध्ये जाऊन ज्यांचं मराठी पण लोपलं आहे अशा मराठी लोकांकडनं पण येतोय आणि विशेषतः अमराठी लोकांकडनं येतोय, अमराठी पत्रकारांकडनं येतोय. यांना वेस्ट साईडमध्ये गेलेले मराठी लोक मराठा धोक्याचे वाटतात, यांना मरीन ड्राईव्हला थांबलेले लोक धोक्याचे वाटतात. पण कुर्ला टर्मिनसवर येणारे, उत्तर भारतातनं येणारे हजारो लाखोंचे जथ्थे यांना धोक्याचे वाटत नाहीत. इथं यांना झोपडी दादा जे परप्रांतीय निर्माण झाले आहेत ते धोक्याचे वाटत नाही. आणि मराठा समुदायानं किंवा इथल्या महाराष्ट्राच्या कोणत्याही घटकानं मुंबई शहरात आल्यानंतर नाविन्यापोटी, औत्सुक्यापोटी एखाद दुसऱ्या प्रकारचा वेडेपणा केला असेल तर तो यांना इतका बोचतो आहे. पण तितकं तुम्हाला या शहरामधल्या गिरण्या संपवल्या गेल्या, या शहरातल्या दक्षिण मध्य, दक्षिण मुंबई या सगळ्या भागातनं मराठी माणूस नामशेष केला गेला, ही गोष्ट तुम्हाला का बरं बोचत नाही? आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या, निमशहरी भागातल्या आणि शहरी भागात राहणाऱ्या सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या मराठी लोकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की यानंतरच्या काळात मराठी कारणाशिवाय, महाराष्ट्र धर्माशिवाय तुमचे इतर सगळे अजेंडे हे अपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे ज्या वेळेला तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरुद्धचा लढा महाराष्ट्रामध्ये अभ्यासक, कार्यकर्ते, इतर मंडळी लढली, त्यावेळेला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जातींच्या संघटनांनी एकदम सोयीस्कर मौन बाळगलं. आता जेव्हा मराठा समाजातले लोक मुंबईत आले आणि तुम्हाला उपऱ्यासारखी वागणूक मिळते आहे, त्यावेळेला एकूण मराठी समाजाला इंग्रजी धार्जिण्या दक्षिण मुंबईत, बीकेसीमध्ये आणि परप्रांतीयांचं वर्चस्व असलेल्या उत्तर भारतीयांच्या आणि गुजरात्यांच्या समुदायांमध्ये काय प्रकारची वागणूक मिळते याचा अंदाज ग्रामीण महाराष्ट्रातल्या लोकांना येईल. हीच वेळ आहे. शहरी मराठी माणूस, ग्रामीण मराठी माणूस, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असेल, यांनी एका व्यासपीठावर येऊन सगळ्या लढाया आपल्या मानल्या पाहिजे. मराठ्यांमध्ये आणि ओबीसीमध्ये संघर्ष आहे का? आहे. मराठ्यांमध्ये आणि दलितांमध्ये गावगाड्याचा संघर्ष आहे का? आहे. आणि हे संघर्ष स्वतःला प्रबोधनाचं च्या पाऊलखुणा आहेत असं म्हणणारं महाराष्ट्र राज्य, पुरोगामी म्हणणारं महाराष्ट्र राज्य, आपण हे प्रश्न वेगानं सोडवले पाहिजे. पण हे मराठी माणसांचे आतले प्रश्न आहे. मराठी माणसांच्या या आतल्या संघर्षाचा लाभ
इथला क्रोनी कॅपिटल असणारा अमराठी भांडवलदार, इथला परप्रांतीय आणि संख्येच्या बळावर मुंबई शहराचं महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करणारा गुजर मारवाडी आणि आणि जैन या सगळ्यांच्या पासून असणारा धोका मराठ्यांना तितकाच आहे, ओबीसीना तितकाच आहे, दलित आदिवासींना तितकाच आहे. त्यामुळे आपल्याकडच्या सर्व जातसमूहांनी जातीचं राजकारण आणि भाषेचं राजकारण परस्परांना कुठं छेद देईल आणि ते एकत्र आणून त्याचं एक टेम्पलेट उभं करता येणं शक्य आहे का, याचा विचार या निमित्ताने करावा. म्हणजे आपण शिवाजी महाराजांच्या काळापासून मुंबई शहर पूर्ण जिंकू शकलो नाही. 56 साली संयुक्त महाराष्ट्र समितीनं च्या लोकांनी रक्त सांडलं आणि मुंबई महाराष्ट्रात आपण आणली. पण मुंबई नुसती महाराष्ट्रात असणं पुरेसं नाही, मुंबई महाराष्ट्रात असलेली दिसणं आवश्यक आहे. आणि तो जो संघर्ष आहे तो महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांचा मराठी कारणाचा आणि महाराष्ट्र धर्माचा संघर्ष आहे. ही यानंतरच्या संयुक्त महाराष्ट्राच्या दुसऱ्या लढ्याची सुरुवात आहे असं मी मानतो. झालेल्या अपमानातनं मराठी तर शिकतीलच, पण होऊ शकणाऱ्या अपमानातनं ओबीसी, दलित, मराठी मुसलमान, मराठी ख्रिश्चन सुद्धा शिकतील आणि नवं मराठी कारण आपल्याला उभं करता येईल अशा प्रकारची एक अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि या संघर्षात आपण सगळे एकत्र राहूया अशा प्रकारच्या सदिच्छा पण देतो.